नाशिक पोलिसांची पंजाबमध्ये धडाकेबाज कामगिरी। हिरावाडी ज्वेलर्स दरोडा प्रकरणातील 2 सराईत गुन्हेगार जेरबंद। सविस्तर वृत्तांत। हिरावाडी परिसरातील न्यू समृद्धी ज्वेलर्सवर भर दिवसा शस्त्रांचा धाक दाखवून दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीला नाशिक पोलिसांनी थेट पंजाबमध्ये जाऊन मोठा दणका दिला आहे। गुन्हे शाखा युनिट 1 आणि 2च्या संयुक्त पथकाने सातत्याने पाठलाग करत पंजाबमधून 2 अट्टल रेकॉर्डवरील आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत। काही दिवसांपूर्वी ग्राहकांच्या वेशाने आलेल्या या गुन्हेगारांनी दुकानात दरोड्याचा थरारक प्रयत्न केला होता। मात्र ज्वेलर्स मालकाचे धाडस आणि नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्यांचा डाव फसला। घटनास्थळावरून पळून गेलेल्या या आरोपींनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी अनेक वेळा आपले लोकेशन बदलले। मात्र नाशिक पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा माग काढत थेट पंजाब गाठले आणि तिथे वेषांतर करून सापळा रचत दोन्ही गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या। नाशिक हा कायद्याचा बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे। दिनांक 15 मे रोजी संध्याकाळी सुमारे 8:30च्या वेळेस पंचवटी येथील समृद्धी ज्वेलर्स हिरावाडी येथे सशस्त्र दरोडेखोरांनी दरोड्याचा प्रयत्न केला होता। यामध्ये दुकानामध्ये मास्क लावलेले सशस्त्र दरोडेखोर घुसले होते आणि त्यांनी पिस्तूलचा धाक दाखवून दुकानातील सोन्या चांदीचे दागिने पळवण्याचा प्रयत्न केला। परंतु दुकानातील तेथील जे वर्कर्स होते त्यांनी नेटाने त्यांचा प्रतिकार केल्यामुळे त्यांना कुठलीही मालमत्ता लुटता आली नाही। या प्रकरणामध्ये अज्ञात आरोपींच्या विरुद्ध दरोड्याचा प्रकार केल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि या प्रकरणामध्ये विशेष म्हणजे कुठलाही सुगावा नव्हता। या आरोपींकडे कुठलाही मोबाईल नंबर त्यांचा सुरू नव्हता। क्राइम ब्रांच युनिट 1 आणि युनिट 2 या पथकांनी अहोरात्र मेहनत घेऊन त्याचबरोबर पंचवटी पोलीस स्टेशन यांनी देखील याच्यामध्ये मेहनत घेतली। सर्वांनी मिळून 500 पेक्षा जास्त कॅमेरे सीसीटीव्ही कॅमेरे सतत ढुंडाळले आणि त्यावरून त्यांनी आरोपींचा माग काढत शेवटी या गुन्ह्यामध्ये ज्या आरोपींनी हा गुन्हा केला अशा 6 पैकी 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। हे 2 गुन्हे दाखल आहेत आणि त्यांच्यामध्ये मुख्यतः उत्तर भारतामध्ये अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत। हा पूर्वी सैन्य दलामध्ये होता आरोपी। त्याचा पूर्वीचं तिथलं त्याची नोकरी झालेली आहे। सध्या तो सैन्य दलामध्ये नाही, मात्र त्याची पूर्वीची नोकरी सैन्य दलामध्ये झालेली आहे। ह्या आरोपींना पंजाब मधून ताब्यात घेण्यात आलेला आहे, मोहाली येथून। आणि विशेष बाब म्हणजे जेव्हा आरोपीने इथे दरोड्याचा प्रयत्न केला, इथून दरोड्याचा प्रयत्न करून आरोपी त्यांच्या मूळ घरी पोहोचण्याच्या अगोदरच त्यांच्या घराचा पत्ता क्राइम ब्रांच युनिट 1 आणि युनिट 2च्या अधिकाऱ्यांनी शोधला होता आणि आरोपी घरी पोहोचण्याच्या अगोदरच क्राइम ब्रांच नाशिकची टीम आरोपीच्या घरी अगोदर जाऊन पोहोचली होती आणि जेव्हा आरोपीला वाटले की आपण सुरक्षित घरी पोहोचतोय त्याच वेळेस आरोपीला झडप घालून ताब्यात घेण्यात आलं।